नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील 2100 रुपयांच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल महिला विचारत असून एकेकाळी याच योजनेवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी आता याच मुद्द्यावरून सरकारला पुन्हा घेरलंय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तुरुंगात वेगळी ट्रीटमेंट मिळते असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या आरोपाबद्दल धनंजय मुंडे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले आहेत की या बाबतीत मी काहीही उत्तर देत नाही, मला प्रश्नच विचारू नका. मी स्पष्टपणे सांगितलंय, जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हत्यारे आहेत त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, त्यांना तत्काळ फाशी द्या. कोणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे, पण पोलिसांकडून योग्य तपास सुरू आहे. पीक विमा घोटाळा 350 कोटींचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे, पण भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी सरकारचं हे म्हणणं फेटाळून लावलंय. पीक विमा योजनेचा घोटाळा हा 5000 कोटींच्या वर आहे असा दावा करतानाच या मुद्द्यावर माझ्याशी कुठेही चर्चा करायला या, मी तयार आहे असं आव्हान सुरेश धस यांनी थेट राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलंय. त्यामुळे सुरेश धस आणि माणिकराव कोकाटे यांच्यात या मुद्द्यावरून जुंपण्याची शक्यता अधिक आहे. 10वी-12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय घेतलाय. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा निर्णय शिक्षण बोर्डाकडून घेण्यात आलाय. ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत. पुणे शहरात जीबीएस नावाच्या आजाराने डोकं वर काढलं असून पुणे महानगरपालिकेनेही याची दखल घेत समिती स्थापन केली आहे. पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या न्यूरोलॉजिकल आजाराचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीतील 6 खासगी रुग्णालयांमध्ये 24 संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. त्यापैकी 8 रुग्णांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत, तर त्यापैकी 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आता या आजाराबाबत शरद पवार यांनी ट्विट करून संबंधित आजाराबाबत राज्य सरकार व महापालिकेनं गंभीर दखल घेण्याची सूचना व्यक्त केली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्घृणपणे करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, एकही जण सुटणार नाही. अशा प्रकारच्या निर्घृण हत्येला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुण्यापासून अवघ्या काहीच अंतरावर असलेल्या पिंपरी चिंचवडच्या सोसायटीत कारने बाळासह मावशीला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये ती कैदही झाली आहे. या घटनेमध्ये त्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय, तर त्याच्या मावशीला सुद्धा चांगलाच मार लागलाय. मोशीच्या प्रिस्टीन ग्रीन सोसायटीत हा अपघात 16 जानेवारी रोजी झाला, मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मुंबईतील दहिसर येथे इंस्टाग्रामच्या माध्यमातून झालेली मैत्री एका मुलीच्या जीवावर बेतली आहे. एका मित्राने एका मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तसेच तिची अश्लील छायाचित्र काढल्याचेही उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे तर आरोपीने पीडित मुलीला धमकावून तिचे अश्लील छायाचित्र ओळखीच्या व्यक्तींनाही पाठवले. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण म्हणजेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. मात्र यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेणं सुरू आहे. महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल आणि खात्यातून पैसे परत घेतील आणि त्यानंतर ही योजना बंद करून टाकतील असे भाकीत करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. महायुतीमध्ये पालकमंत्री पदांच्या वाटपावरून प्रचंड नाराजी नाट्य सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याचे संकेत मिळतात. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कोणत्याही क्षणी महायुती आणि भाजपचा हात पकडू शकतात. यात शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केलाय. प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.